नमस्कार मित्रांनो, मी अमोल मलाव स्वागत करतो तुमचं एम ग्राफिक डिझायनिंग चॅनलवर। तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल। आजचा आपला व्हिडिओ 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन बॅनर एडिटिंगवर होणार आहे, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला पिक्सेल लॅब हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर असा इंटरफेस तुमच्या समोर येईल। त्यानंतर आपल्याला हे टेक्स्ट आपल्याला डिलीट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला 3 डॉटवर क्लिक करायचं आहे। यूज इमेज फ्रॉम गॅलरी हे 1 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्याच्या नंतर मी तुम्हाला हे एकदम HD बॅकग्राऊंड दिलेले बघू शकता। त्यानंतर आपल्याला प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्याच्या नंतर मी तुम्हाला ही जनगण आणि अशोक चक्राची PNG दिलेली आहे, ती तुम्हाला ओपन करून घ्यायची। ओपन केल्याच्या नंतर रिलेटिव्ह साईजवर जायचं आहे आणि त्याची ॲडजस्टमेंट करून घ्यायची। ओके, एकदम कडक बसलेली बघू शकता तुम्ही। त्यानंतर आपल्याला प्लस आयकॉन क्लिक करायचं आहे। फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्याच्या नंतर मी तुम्हाला ही स्वातंत्र्य दिन टेक्स्ट PNG दिलेली आहे, ती तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्याच्या नंतर रिलेटिव्ह साईजवर जायचं आणि त्याची विड्थ आपल्याला फुल कॅनव्हास करून घ्यायची। बघू शकता एकदम कडक हा आपला बॅनर झालेला आहे। त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे। फ्रॉम गॅलरी ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। सिलेक्ट केल्याच्या नंतर मी तुम्हाला ही टेक्स्ट PNG दिलेली आहे बघू शकता, ती तुम्हाला ओपन करून तिची ॲडजस्टमेंट करून घ्यायची। अगदी एकदम कडक बसलेली बघू शकता। त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा फोटो ॲड करायचा आहे बघू शकता। त्यानंतर मी तुम्हाला ही शुभेच्छा पट्टी कशी बनवायची ते कोणी आपल्या चॅनलवर व्हिडिओ आलेला आहे बघू शकता तुम्ही। तर अशी शुभेच्छा पट्टी बनवायची आणि ॲड करून टाकायची। ओके, एकदम कडक झालेला आहे बॅनर आणि त्याला सेव्ह करण्यासाठी शेअरवर जाऊन सेव्ह टू गॅलरी म्हणायचं आहे। बघू शकता आपला हा एकदम कडक बॅनर तयार झालेला आहे, एकदम कडक 4K क्वालिटीमध्ये। चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। या व्हिडिओला कोणताही पासवर्ड नाही। चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।